उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. चला पाहूया आमच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला. आता शाळेतली तुम्हाला काहीतरी मी माहिती देणार आहे. तर हे आहे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व इंग्लिश मिडियम स्कूल देवळा तारावरी जिल्हा अहमदनगर. आता तुम्हाला आलेलंच आहे. तर हे प्रवेश उत्सव चालू झालेला आहे आणि 2026-27 चला शाळेत जाऊया, उज्ज्वल भविष्य घडूया. हार्दिक स्वागत. तुम्ही तर बघितलेलंच आहे. तर बघा सगळं दिलेलं आहे त्यावर. तुम्हाला जर तुमच्या मुलांचं कोणाचं ॲडमिशन करायचं असलं तुमच्या पाहुण्यांचं तर बिंदास करून टाका. इतकी भारी स्कूल आहे. इंग्लिश मिडियम पण आहे, उच्च माध्यमिक पण आहे आणि माध्यमिक उच्च माध्यमिक असल्यामुळे तुमच्या मुलाला कुठलाही प्रवेश भेटू शकतो. आणि आसपास आपल्या गावातले जर असेल तर ॲडमिशन करून टाका. हा आहे या स्कूलचा ड्रेस. ही माझी मुलगी 3रीला आहे ना, हा माझा मुलगा UKGला आहे. तर यांचा ड्रेस बघू शकता. असा ड्रेस असतो. आणखीन एक स्पोर्ट ड्रेस आहे, त्याची फोटो मी टाकलेला नाही. तर चला, आज शाळेचा पहिला दिवस होता. तर शाळेत काय काय घडलं ते तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करणार आहे. तर सगळे पालक आणि मुलं सकाळी लवकरच विद्यार्थी आणि पालक आपले शिक्षक सर्वच आले होते. आणि आज शाळेचा पहिला दिवस होता. तर सर्वांच्याच चेहऱ्यावर वेगळाच काहीतरी उत्साह दिसत होता. नवीन वर्ग, नवीन पुस्तकं आणि नवीन आठवणींची सुरुवात आज होणार होती. तर बघा तुम्ही आमच्या शाळेचा परिसर आधी बघून घ्या. किती मोठं ग्राउंड आहे आणि किती भव्य दिव्य असा परिसर आहे तर ह्या क्लासचा. तर आता मुलांसाठी एंट्रन्स सेरेमनी 2026 आणि हे बघा शिवाजी महाराजांचं जो राज्याभिषेक सोहळा आहे तर त्याचं सुद्धा प्रतिमा आमच्या स्कूलमध्ये आहे. तर ह्या आहे प्रिन्सिपल मॅडम. तर प्रिन्सिपल मॅडम काय करू राहिल्या तर आजचा पहिला दिवस आहे आणि सगळ्यांना उत्सुकता आहे. तर बघा आज मोठू पतलू इतर काही जे मुलं LKGचे असतात ते खूप रडतात. त्यांच्या स्वागतासाठी तयारी चालू आहे. तर बघा ह्या मॅडमचं नाव माझ्या लक्षात नाही बरं का, तर जाऊ द्या. आता हे वेलकम फर्स्ट डे स्कूल हे टाकलेलं आहे. क्लास बघा हा LKGचा क्लास आहे. तर तुम्ही बघू शकता मुलांना करण्यासाठी क्लासमध्ये किती व्यवस्थित केलेलं आहे. तर ABCD लावलेले, दुसरे कसले क्राफ्टिंग वगैरे काहीच नाही. जेवढं असेल तेवढं सगळं त्यांच्या काहीतरी अभ्यासाचंच आहे आणि एकदम मस्त आहे, एकदम सुटीत. आणि लगेचच नवीन वह्या-पुस्तकसुद्धा क्लासमध्ये आलेले आहे. तुम्ही ते सुद्धा बघून घ्या. त्यानंतर अजून तुम्हाला सांगायचं आहे की जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांच्या आपण त्यांचं काय करता शाळा वेलकम करत असते. त्यांच्यासाठी हा गुच्छ आणि गुलाबाचे फूल देऊन त्यांचं स्वागत असतं. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वतीच्या पूजनाने होत असते. तर आता बघा पालकसुद्धा हजर आहे, विद्यार्थी सगळे आलेले आहे. आणि आता कार्यक्रमाची वेशभूषा मॅडमच्या चर्चेत चालू आहे आणि आता लवकरच कार्यक्रम सुरुवात होणार आहे. तर त्या अगोदर आपल्याला मुलांचं वेलकम करायचं आहे. तर ते आपण कधी करणार आहोत तर ते बघून घ्या. आता सगळी काही मुलं त्यांची व्यवस्थित बसून घेतलेली आहे. आता मॅडमने अँकरिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इकडं बाकीचा स्टाफ क्लास टीचर स्टाफ आहे तो सुद्धा उभा आहे आणि बाकीचे इतर विद्यार्थी खाली बसलेले आहेत. तर आता बाकीच्या मुलांचं वेलकम होणार आहे थोड्याच वेळात. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि मग कसं वेलकम झालं ते मला कळवा. हे वेलकमसाठी ही जागा मोकळी सोडलेली आहे. तर बघा तुम्ही आता मुलं सगळा परिसर किती भव्य दिव्य आणि आता काही सत्कार झाले, किती छान अशा क्लॅप केल्या मुलांनी. तर शाळेत ह्या सगळ्या मॅडमची मी काही नावं नाही घेणार, कुठल्याच मॅडमला राग नको यायला. तर बघा मी शाळेत गेले होते. मला या शाळेचं माझे मुलं असल्या कारणानं नाही, पण आमचे आऊ इथे शिकलेले आहे आणि मी या देवारीचे आहे. जर आपण ज्या गावात राहतो त्या शाळेचं किंवा इतर कुठलं मंदिर वगैरे असलं त्याचा आपला अभिमान असलाच पाहिजे आणि असायलाच हवा. तर बघून घ्या तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन करत असलं तर बिंदास करून टाका, काही अडचण नाही. शाळेचा टाईम सांगणार आहे तुम्हाला. तर 9 ते 2 वाजेपर्यंत असतो, कुठं 1ली ते 4थी पर्यंतचा. आणि LKG ते UKGचा टाईम असतो 9 ते 1 वाजेपर्यंत. ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण माझी मुलगी LKG पासून आता 3rdपर्यंत गेली आहे तर तिथंच आहे आणि मुलगासुद्धा त्याच शाळेत आहे. तर मुलांना जे नवीन ॲडमिशन झालं त्यांना लगेच पुस्तकेसुद्धा वाटप करण्यात आले आहे. तुम्ही ते सुद्धा बघून घ्या. इतर सर्व काही कार्यक्रम झाला, सगळ्यांचा सत्कारसुद्धा झाले, आभार झाले, थोडे मनोगतसुद्धा झाले शाळेतले. सगळं कसं असा कार्यक्रम एकच नंबर चालू होता. तर बघा वह्या पुस्तकं पहिल्या दिवशी दिल्यामुळे मुलं किती खुश झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर नवीन विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी जर पुस्तकं दिले नाही तर काही वस्तू भेटले, नंतर त्यांनी काय केलं, एवढा सगळा कार्यक्रम पालक जेव्हा थांबेल होते तेव्हाच त्यांना काय केलं, प्रत्येकाला लाडू वाटप केले. त्यामुळे आणखीनच मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर मॅडमनी खूप काही त्यांच्यासोबत गेम खेळल्या. ह्या वेलकम कसं केलं आहे तुम्हाला सांगत होते स्कूलचं. तर प्रत्येक जो नवीन मुलगा आला तर त्यांना गन लावून ऑप्शन करून आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं वेलकम झालेलं आहे. तर इतकं सुंदर वेलकम झालं आहे. इंग्लिश मिडियमचं वेलकम केलेलं आहे. तर हे बघा. त्यानंतर हे इथं आपल्या कार्यक्रमाची वेशभूषासुद्धा तुम्ही बघू शकता. त्यांना नंतर लाडूसुद्धा दिले खायला.
आणि ते लाडू खाल्ल्यानंतर म्हणजे मुलांना पहिल्या दिवशी अजिबात क्लासमध्ये बोर झालं नाही की कुठलाही मुलगा रडत होता आणि त्याला आनंद झाला नाही असं तर मला नाही वाटत. कारण इतकं मस्त वातावरण या शाळेचं तयार केलं होतं ना मॅडम सर आणि मॅडमनी की बस. तर खरंच खूप छान स्टाफ आहे या क्लासचा म्हणजे ह्या जे इंग्लिश मिडियमचा स्टाफ आहे ना तो त्यांचा जास्त माझा संपर्क आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे. पण जे माध्यमिक व उच्च माध्यमिक आहेत त्यांचा नाही माझा एवढा काही संपर्क, त्यांची काही मला माहीत नाही. तुम्हाला सगळ्या मॅडमचा स्टाफ दाखवणार आहे तर बघून घ्या तुम्ही. यात त्या प्रिन्सिपल मॅडम आहे, कदम मॅडमसुद्धा आहे, सगळं काही मॅडमचं तुमची जर ओळख असली तर कमेंट करून मला नक्की सांगा कुठं मॅडम कोणत्या कलरच्या साडीमध्ये उभे आहे इथं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या शाळेचा, कोण या शाळेत शिकलेला आहे. जर देवळी प्रॉवरमधून जर हा व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की कळवा. आणि बघा आता असे झाडं लावलेले आहे साईडना, म्हणजे निसर्गरम्यसुद्धा वातावरण आहे स्कूलमध्ये. आता हा क्लास सुटल्याच्या नंतर मी शाळेत गेलेला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आज नंतर दाखवते क्लासमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी झालेल्या आहे. नंतर ज्या गेम घेतल्या होत्या तेव्हा हा आहे UKGचा क्लास आहे आता हा. आणि आपण 3rd क्लासमध्ये जाणार आहोत कारण मी मुलीला घ्यायला गेलते आणि UKGला माझा मुलगा आहे तर त्या क्लासचा व्हिडिओ काढलेला आहे. आता हे बघा मुलं कसे आपल्याला बाय बाय करत आहेत. तर हे सगळ्या मुलांना म्हटलं तुम्हाला चॅनलवर यायचं आहे का. मी जेव्हा क्लासमध्ये गेले सुट्टी झाली बरेच मुलं गेले होते. पहिल्या दिवशी खूप काही संख्या होती, बाकीची तर मुलं इकडं तिकडं उभे होते कारण शाळा सुटली होती. आणि प्रतिमेचं पूजन केलेलं ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. तर सरस्वतीचं पूजन आणि शाळेत सरस्वती माता पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता हे चालू झालेलं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिकचं. तर बघा त्यांचं सुद्धा वेलकम कसं केलेलं आहे. तर ते बघा तिथं तर बँड लावला होता मोठ्या मुलांसाठी आणि त्यांचं सुद्धा इतकं उत्सुकता आणि 5वीच्या मुलांचं स्वागत केलेलं आहे. इतकं छान असं ना की बस खरंच खूप छान शाळा आहे. मी अशी शाळा कुठंच बघितली नाही. ह्या छोट्या मुलांचे जेव्हा फोटो घेतले हा आहे इंग्लिश मिडियमचे आणि ते होते माध्यमिक व उच्च माध्यमिकचे. तर तुम्ही बघू शकता शाळेत किती गर्दी होती आणि किती भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला. 9 ते 11 इंग्लिश मिडियमचा कार्यक्रम झाला आणि 11 ते 3च्या नंतर हा मोठ्या मुलांचा कार्यक्रम होता. त्याचं सुद्धा किती भारी. आणि बघा तुम्ही ही टीम कशी बनवली होती, इकडे व्हाईटवाले आणि इकडे ब्लूवाले आणि बाकीचे सगळे जे नवीन येणार आहे त्यांचं वेलकम करण्यासाठी. आणि इकडं बँड पथकसुद्धा होतं. खूप भारी वेलकम केलं त्यांचं. मला तर खूप आवडलं. जेव्हा मी मुलांना घ्यायला गेले तर यांचं चालू होतं, त्यांचासुद्धा मी व्हिडिओ शूट करून आणला. आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे तर काय केलेलं आहे मॅडमनी. नवगतांचं स्वागत समारंभ झाला पार झाल्याच्या नंतर 15 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस. तर हा कार्यक्रम पार पडला सगळं भव्य दिव्य असं आणि सगळ्या मुलांना आवडलंच असं मला वाटतं. आणि किती तुम्ही खुश झाले पालक ते सुद्धा मला सांगा. आणि आपला स्टाफ कसा वाटला तुम्हाला, शाळा कशी वाटली आमची देवळी प्रवरची ते मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.